नमस्कार. संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, आज आपण इथं बनवणार आहे वाफ वडा. वाफ वडा आणि त्याचं दुसरं नाव आहे जितवडा. मग चला, इथं मस्त अशी हरभऱ्याची डाळ भिजत टाकलेली आहे मैत्रिणी. छान अगदी डाळ भिजलेली आहे. 2 तासापूर्वी घातलेली डाळ मस्त भिजून झालेली आहे तयार. त्याच्यानंतर इथं घेतलं आहे आपण, पाहू शकता, वाटण. 1 मिरची, जिरी, लसूण, कोथिंबीर. आणि त्याच्यानंतर पुन्हा एक दुसरं वाटण घेतलेलं आहे. कांदा परतून घेतला आहे, खोबरं घेतलं आहे, लसूण घेतलं आहे मैत्रिणी, कोथिंबीर घेतली, काळे तीळ घेतले, थोडेसे धनेसुद्धा घेतले. मग चला मैत्रिणी, आज आपण बनवू जितवडा. हा जितवडा कसा बनवायचा, अगदीच गावरान पद्धतीने हा जितवडा खूप छान बनतो. पहा मैत्रिणी, अगदी छान पद्धतीने आता मी इथं हे डाळ संपूर्ण ओतून घेतलेली प्लेटमध्ये ओतून घेतल्याच्या नंतर आपल्याला ह्या डाळीतलं पाणी काढून, पूर्ण पाणी काढायचं आणि डाळ आपल्याला वाटून घ्यायची. पहा, अगदी मैत्रिणी, भाजीला जर काय नसलं तर पटकन आपल्या घरात डाळी डोळी तर असतातच. मग अशा पद्धतीने मूठभर डाळ भिजत घालून आता हे त्याच्यात टाकून घ्यायचे. पहा, आपल्याला हे वाटण जे काढलेलं आहे हे त्याच्यात टाकून घ्यायचे. जिरी वाटणात टाकली की अगदी छान ह्या वड्यांना चव येते. इथं चवीपुरतं मीठही टाकणार आहे, पाहू शकता. चवीपुरतं मीठ टाकून थोडीशी हळदसुद्धा टाकणार आहे. झाकण लावून अगदीच आपल्याला आवडदोबड साधारण जाडसर अशी ही डाळ वाटून घ्यायची. का साधारण जाडसर डाळ ही वाटून घेतल्यावर संपूर्ण आपल्याला अशी प्लेटमध्ये काढून घ्यायची. म्हणतात ना, ही भाजी अक्षरशः जुन्या काळापासून चालत आलेली ही रेसिपी आहे मैत्रिणी. आणि ह्या भाजीला तीळसुद्धा आवर्जूनच कधीही घालायला लागतात. तिळाशिवाय ही भाजी अपुरीच असते. आणि खरंच खूप छान होते. पाहू शकता बघा, मस्त अशी डाळ वाटलेली गेलेली आहे आपली मैत्रिणी. आता त्याच्यानंतर आपल्याला हे पूर्ण वाटण, मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं आहे, आता हे वाटण संपूर्ण असं माहीम आपल्याला वाटून घ्यायचं आहे बरं का. हे बघा, आणि तीळ घातल्यावर अगदी छान अशी ही भाजी लागते. चवही खूप छान लागते. की तिळाने आपल्या जुन्या आठवणी आपल्याला आठवतातच. म्हणजे जुन्या आठवणी म्हणजे आपल्या आजी आई यांनी केलेल्या. आहे बघा, छान अगदी वाटण आहे माहीम असं बारीक झालेलं आहे मैत्रीण, पाहू शकता. आता कसं आहे, मैत्रिणीनं म्हणावं का नाही हे सुद्धा मला प्रश्न पडतो बा. म्हणजे कसं आहे, काही म्हणतात काय मैत्रिणी सारखी, म्हणजे एक जणींनी मला कमेंट केली होती, काय तुम्ही सारखं मैत्रिणी करता, मग शक्यतो मग म्हणायचं तरी काय. आता मला तेवढंच त्यांना सांगायचं आहे, मग नक्की काय म्हणायचं एवढंच मला विचारायचं आणि त्यांनीही मला उत्तर द्यावा. हे बघा, अगदीच मस्तपैकी आता इथं मी हे वडे तळून घेते बरं का मैत्रिणी. थोड्या तेलामध्ये हे वडे अगदीच छान तळून निघणार आहे. पहा, छोटे छोटे वडे करायचे, जास्त मोठेही नाही करायचे आपल्याला. हे वडे जेवढे कढईत तुमच्या तेलाच्या मापात बसतील तेवढे आपल्याला टाकून घ्यायच्यात आणि हे वडे आपल्याला असे बनवून घ्यायच्यात. पहा, अगदीच झटपट होणारी ही 10 मिनटाच्या आत ही रेसिपी तयार होणारी आहे. आणि खरंच खूप छान, चवेला बी खूप छान, खायला बी खूप मस्त असे हे लागतात. अक्षरशः तुम्ही हे वडे तसेही खाल्ले तरी खूप छान लागतात. चला, आता इथं संपूर्ण अशी पलटी मारून घेऊया आणि दुसऱ्या साईडनी सुद्धा हे वडे आपल्याला भाजून घ्यायच्यात बरं का.
हे बघा अशा पद्धतीने पूर्ण वडे आता पलटी केलेले आहेत आपण आणि अगदी छान रंग आलेला आहे आणि ते सुद्धा आपण मस्त असे भाजून घेऊया. पहा हे बघा छान अगदी भाजून घेतलेले आहेत, पाहू शकता. वडे अगदी छान भाजलेले. आता आपण हे काढून घेणार आहे. अक्षरशः कुरकुरीत असे झालेले आहेत. तेलही एवढं लागत नाही. आता पुन्हा आपण दुसरा घाणा टाकून घेऊया आणि तो सुद्धा अगदीच मस्त असा परतून घेऊया बरं का. हे बघा आता हे सुद्धा आपण पलटी मारून घ्यायच्यात, कारण की पहिला घाणा आपण चांगल्या पद्धतीने परतून छान घेतलेला आहे. म्हणतात ना थोड्या तेलामध्ये अगदी मस्त आपली ही भाजी होती, खायला बी खूप चवदार, की सगळ्यांना आवडणार ही भाजी. संपूर्ण वडे हे तळून झालेले पाहू शकता. छान अगदी मस्त असे वडे झालेले आहेत पाहू शकता. आता त्याच्यानंतर आपल्या कढईमध्ये तेल आहेच. चला आता इथे जिरी मोहरी टाकूया आणि मैत्रिणींनो इथं पहा मसाले घेतलेले आहेत, घरातले संपूर्ण बेसिक मसाले आहेत. आता हे तुम्हाला काय रोज सांगायची गरज नाही आहे. मी हे संपूर्ण मसाले अक्षरशः मिठासहित टाकून दिलेले आहेत पाहू शकता. आता हे पूर्ण असे हलवून घेते आणि त्याशिवाय तेलाचं प्रमाणसुद्धा कमी आहे, जास्त प्रमाण नाही आहे तेलाचं पाहू शकता. तेलही खूपच कमी घेतलेलं आहे. चला आता त्याच्यानंतर हे पूर्ण वाटण मी त्याच्यात टाकून असं मिक्स करून घेते अगदीच छान पद्धतीने. आणि आपल्याला किती भाजी बनवायची त्यानुसार आपण याच्यात पाणी टाकायचे. पहा आता पाणी टाकले आपल्याला एवढीच भाजी अगदी खळखळून उकळी आली की आपले वडे सोडून द्यायचेत. पहा त्याच्यात आता हे वडेसुद्धा मी टाकून घेतलेले आहेत पहा. आणि अक्षरशः 5 मिनटं ही भाजी मस्त अशी उकळून द्यायची. गॅसची फ्लेम कमी ठेवायची, भाजी उकळाय ठेवायची. अक्षरशः खूप छान ही भाजी होती आहे बघा. 5 मिनटं झालेली आहे, भाजी अगदी रेडी झालेली आहे आपली. पाहू शकता मस्त झालेली आहे आणि रंग बी आलेला आहे, कारण की तुम्हाला काही दिसणार नाही वर जरा भाजीला. मैत्रिणी नक्कीच सांगा बाय.